पूर्वधारकाने आम्ही त्या ठिकाणी नगरपंचायत मध्ये गेलो आणि त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही अचानकच मार्च मध्ये भाडेवाढ कशी केली आणि ते बी दुप्पट आणि त्याला जीएसटी लागून 40,000 रुपये. तर तेथे उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष व सर्व सदस्य काय म्हणतात की हा ठराव घेतलेलाच आम्हाला माहिती नाही. म्हणजे वैरागकरांनो विचार करा की मीटिंग मध्ये ठराव घेतलेल्या एकाही सदस्याला माहित नाही. मग वैरागचा कारभार कसा चाललाय. 20 वर्ष ह्या दोघाला पोखंडी घेतलंय तुम्ही. आता कसं वाटतंय. कारण 5 वर्ष तू झाले 5 वर्ष मी झाले की तू. ह्या दोघांच्यावर तिसरं वैरागकरांना मी दिसलं नाही. मी जरा बरकड बोलतो. आणि मग ही माणसं आज सत्तेसाठी आणि काल मिळण्यासाठी जर एकत्र येत असतील, जर सत्तेसाठी ही माणसं एकत्र येत असतील तर आपण वैरागकरांनी विचार करण्याची गरज आहे. कारण कुठल्या विचारानं तुम्ही एकत्र आला. ज्या चंद्रकांत नानांनी सर्वसामान्य माणसासाठी आपलं आयुष्य घालवलं, कधी 1 रुपयाची अपेक्षा केली नाही, त्या नानांचे विचार तुम्ही कुठं धुळीला मिळवतात. ह्याचा विचार आपण सर्वसामान्य लोकांनी केला पाहिजे. आणि मी मागच्या 2 वर्षापासून बघतोय की आपले तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचा दरवर्षी वाढदिवस साजरा केला जातो. त्या वाढदिवसाच्या वेळेस आता हे सर्व 2022चे आणि 23चे दोन्ही पेपर माझ्याकडे सगळे पेपर आहेत. त्यावेळेस नानांची आठवण तुम्हाला होत नाही का. ज्यावेळेस इलेक्शन लागलं की फक्त नानांचा फोटो डिजिटलवर लावला जातो. फक्त इलेक्शन आलं की नानांचा फोटो लावायचा, नानांचं नाव घ्यायचं आणि मतं मागायची. हे किती दिवस चालणार. ह्या वैराग भागातल्या लोकांना मला विचारायचं, किती दिवस तुम्ही सहन करणार. काय केलं ह्या वैराग भागात तुम्ही मला सांगा. या 5 वर्षात 1 रुपयाचा निधी ह्या वैरागात त्यांनी दिला नाही. ह्या भागात कुठलं काम केलं त्यांनी सांगावं की बाबा मी हे टोच काम केलं. आणि इलेक्शन आलं की कारखाना आणि तालुका का माणसं इडीबिडी होती का काय. इलेक्शन आलं तुम्ही कारखाना चालू करतो, मी तालुका करतो. अरे तुझी सत्ता होती वर इतक्या दिवस, तू काय केलं. एकतर ह्याचा तर विषय मांडला काय. फक्त लोकांना आता याचा डोळा फक्त आमदाराचा का नाही या कारखान्याचा जागेवर. ह्याला कायच करायचं ना. ह्याला फक्त वर्ण शासनाकडनं जागा घेऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग पाडायचं. सगळ्या बारशीची जागा आणून मोकळा झाला. आता वैरागची एवढी शिल्लक राहिले. त्यामुळे माझी विनंती आहे वैरागकरांना, उद्या आम्ही इलेक्शन लवकर तुम्ही आम्हाला विरोध जरूर करा. परंतु आजचं हे इलेक्शन अतिशय महत्वाचं आहे आणि त्या इलेक्शन मध्ये आपले जे काही मतभेद असतील ते आपण बाजूला ठेवा आणि दादाला जास्तीत जास्त मतांना लीड द्या. वैरागचा लीड मिळाल्यानंतर पुन्हा ही अशी एकमेकांच्या विरोधात उभारणारी पुन्हा एकत्र येणार नाही. आणि मागच्या 15 दिवसापासून आपण बघतोय प्रचार करत असताना कोणी स्टेटस ठेवला, कोणी ओमदादाचा फोटो ठेवला की त्या ठिकाणी त्याला फोन करायचा, त्या गावातल्या कार्यकर्त्याला फोन करायचा, फोन आहे की बघ तुझा स्टेटस का. गावात मोगलाई लागून गेली का या ठिकाणी. तुम्ही प्रत्येक ह्याच्यात माणसाला दाबण्याचं काम करता. काल परवाचाच किस्सा आहे. जवळ मला थोड्या तक्रारी झाल्या होत्या. मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये गेलो. दोन्ही पार्ट्याला त्या ठिकाणी बसून मिटवलं, त्यांना पाठवून दिलं. 10:30-11 वाजता हे आमदार पोलीस स्टेशनला येतो, गुन्हा दाखल करायला लावतो. कुठली पद्धत आहे. दोन्ही पार्ट्या मिटवून घ्यायला तयार असताना एका पार्टीवर गुन्हा दाखल करायला लावतो आणि पुन्हा त्या पार्टीला म्हणतो की तुम्ही आमच्याकडे या, प्रवेश करा, आम्ही केस मिटवतो. ही वरचा मोदी नाही, आपला तालुक्यातला मोदी. त्यामुळं विचार करा लोकांनी. सर्व भागातील वैरागातील लोकांनी विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक ह्याच्यात दमदाटी करण्याची भाषा ही करतायत. अरे आजपर्यंत आम्ही राजकारण करत असताना आंदगरकराला ही भाग कधी घाबरला नाही. रावचा
नाही। ओमदादा तर फोन उचलतातच, परंतु या भागातील कुठल्याही कार्यकर्त्यावर जर अन्याय झाला तर तुम्ही निम्म्या रात्रीचा फोन करा, त्या ठिकाणी अर्ध्या तासात मी स्वतः त्या ठिकाणी हजर आहे, कुणीही घाबरायचं नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो। आणि ओमदादाचं चिन्ह आहे मशाल, मशालीचं पुढचं बटन दाबून आपण जास्तीत जास्त मताधिकारी निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि माझं मत। जय हिंद, जय महाराष्ट्र।